नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर नाशिक अनुसूचित प्रभाग क्रमांक 14चे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर रमेश काळे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। सत्तेसाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी हे धोरण हाती घेऊन ज्ञानेश्वर रमेश काळे यांनी जुने नाशिक येथे आपल्या समर्थकांसोबत घरोघरी नागरिकांना भेट देत त्यांना आपल्या प्रचाराचे पॉम्पलेट वाटप केले। तसेच जुने नाशिक येथील नागरिकांनीही देखील त्यांना विजयी होण्यासाठी सहजनीय सदस्य व आशीर्वादही दिले। आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सुरक्षित प्रभागाचा विकास याही संकल्पना हाती घेत उमेदवार ज्ञानेश्वर रमेश काळे यांनी सफरचंद ह्या निशाणीला वोट देऊन बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे। या प्रचारादरम्यान राजू बत्तीसे, चंदू साठे, संतोष वाघमारे, प्रथमेश काळे, अशोक शेंडगे, अरुण वाघमारे, राजेंद्र साळवे, सिद्धू काळे, सुनीता काळे, सुमन काळे, भाग्यश्री काळे आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित प्रचाराला वेग आलेले आहेत। विजय निश्चित आहे। जय भीम, जय लवजी। मी ज्ञानेश्वर रमेश काळे, प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जाती अ, ॲपल ही निशाणी घेऊन मी उभा आहे। गेल्या 5-7 वर्षापासून या प्रभागामध्ये मी कुठली सत्ता नसताना अनेक कामं केली। मग ते ड्रेनेजचे असू देत, ते रस्त्याचे असू देत, स्ट्रीट लाईटीचे असू देत, एनवी जागीर मस्जिद कब्रस्तानचा विषय असू देत, त्यानंतर भारत आयुष्यमान गोल्ड कार्ड, त्यानंतर महिलांना कर्ज, महापालिकेकडून मिळणारं कर्ज आणि अनेक ज्या योजना आहेत, मग त्या महिला स्वावलंबीकरणाच्यासाठी असतील, त्यानंतर बाल संगोपन योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असतील, अशा अनेक योजना या ठिकाणी मी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिल्या। माझ्याकडे कुठली सत्ता नसताना मी सगळं करू शकतो, तर सत्तेत आल्यानंतर मी या वार्डात मला लोकांनी, नागरिकांनी निवडून दिल्यानंतर काम कशा पद्धतीने होईल याचा विश्वास स्थानिक नागरिकांना या ठिकाणी आहे। आणि म्हणून मला त्यांचा आग्रह आहे की तुम्ही या प्रभागातून अपक्ष का होईना उमेदवारी लढा, आणि म्हणून मी उमेदवारी करतो आहे। आणि मला विश्वास आहे की येत्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 14 मध्ये ॲपल या निशाणी समोरचं बटन दाबून नागरिक मला प्रचंड। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।